light is also a type of wave called the electromagnetic wave. आता पहा, लाईट जे आहेत त्या लाईटला आपण कोणत्या वेव्ह म्हणतो? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, विद्युत चुंबकीय तरंग म्हणतो लाईटला, प्रकाशाला. आपला व्हिडिओ बंद कर सारंग, सोनोने व्हिडिओ बंद कर. त्याच्यामुळे आपल्या मीटिंगची क्वालिटी डाऊन होते, बाकीचे डिस्कनेक्ट प्रॉब्लेम निर्माण होतो. गॅमा रे, आता रेजचे प्रकार आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बघितले. वेगवेगळ्या प्रकारचे रेज आहेत, किरण आहेत. कोणते कोणते किरण आहेत? डू यू नो हाऊ मेनी टाइप्स अँड रेज आर फाउंड इन आवर ॲटमॉस्फिअर, इन आवर वर्ल्ड? आपल्या जगामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे वेव्स पाहायला मिळतात, रेज पाहायला मिळतात? तर गॅमा रेज, एक्स रेज. एक्स रे म्हणजे आपल्याला परिचित आहे, आपला फोटो वगैरे काढण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होतो. अल्ट्रा व्हायोलेट रेज, जे की सूर्यापासून निघतात, ओझोन वायूच्या थरातून. इन्फ्रारेड रेज, मायक्रोवेव्ह म्हणजे मायक्रोवेव्हचं जे असतं ना. हॅलो, आता हे काय आहे? मी डिस्कनेक्ट झालो बघा, आता परत आलो. आता हॅलो, बोलता बोलता के व्हिडिओ हॅलो डिस्कनेक्ट झालतो मी आता का? बर. माझं इथं ते तुम्ही व्हिडिओ चालू केला, कारण माझंच नेट, मी सुरुवातीला मीटिंग चालू करतो त्यावेळेस माझंच नेट पूर्ण मीटिंगला जास्तीत जास्त प्रमाणात वापरलं जात असते. आणि तुम्ही व्हिडिओ वगैरे वापरली जास्त की मग काय होईल? मी डिस्कनेक्ट होईन जास्त, माझं नेट जास्त उडायला सुरुवात होईल. बरोबर आहे का? त्यामुळे तुम्ही तेवढं शेवटचे 5 मिनिटं देतो ना तुम्हाला. कशाला बोला. हो. आता दिसती का माझी स्क्रीन दिसली का? नाही सर, आणखी नाही झाली. दिसली का आता? नाही. हो, दिसायली सर, दिसली. ओके. आता बघा, जे काही वेव्ह रेज आहेत, आपण आपल्या अवतीभोवती आपल्या ऐकण्यात बघण्यात आहेत रेज. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह इथं, रेज इथं ऑल आवर. सर, तुमचा आवाज क्लिअर आहे ना इथपर्यंत? कोण बोलतोय हे? कोणाचा आहे आवाज? येईन आवाज. तुम्ही तुमचा आवाज बंद केल्याशिवाय माझा आवाज येणार नाही. सारंग, आवाज बंद कर. संदेश पवार, आवाज चालू आहे. सगळ्याचे जेव्हा म्यूट असतील त्याच वेळेस माझा आवाज चांगला येईल. आलं का लक्षात? सारंग, सोनवणे, संदेश पवार, आवाज तुमचा अनम्यूट करा. सारंग, ग्रॅव्हिटेशनल वेव्स आर अ व्हेरी डिफरंट टाइप्स ऑफ वेव्स. आता याच्याच प्रकारे ग्रॅव्हिटेशनल वेव्ह वेगळ्या प्रकारचे वेव्हज आहेत. हॅलो, जाऊ दे मग काका. अरे हे आवाज बंद कर ना सोनवणे. का मी करू इथून तुझा बंद आवाज? आवाज येऊन मी डिस्कनेक्ट व्हायला लागलोय. हा, कसं करतो तू? बंद करता येतो का तुला आवाज? हा, जर चालू जर आवाज राहिली तर आपली मीटिंग जी आहे ती डिस्कनेक्ट होते. आता ही माझी स्क्रीन दिसते का? एकाने कुणीतरी उत्तर द्यायचं. अथर्व जाधव, दिसते का नाही सर. माझी स्क्रीन? सर, दिसली. हा, ओके. तर जे
ग्रॅव्हिटेशनल वेव्ह जे आहेत त्या अतिशय वेगळ्या प्रकारचे वेव्ह आहेत. दे हॅव बीन कॉल्ड ॲज वेव्ह ऑफ फॅब्रिक ऑफ स्पेस टाइम. स्पेस टाइम मध्ये आपण ज्यावेळेस अंतराळामध्ये असतो त्यावेळेस जे काही फॅब्रिक वेव्ह ऑन द फॅब्रिक ऑफ स्पेस टाइम मधून फॅब्रिक वेव्ह त्या ठिकाणी तयार होतात. आईन्स्टाईन प्रेडिक्टेड देअर एक्झिस्टन्स इन 1960. आईन्स्टाईन नावाच्या शास्त्रज्ञाने या ग्रॅव्हिटेशनल वेव्हचं भाकीत केलं होतं, प्रिडिक्शन केलं होतं. These waves are very weak and it is very difficult to detect them. या वेव्ह ज्या असतात त्या अतिशय वीक असतात, त्या जाणवत नाहीत. वी हॅव डू नॉट सेन्स ऑफ दिस वेव्स. आपण त्या जाणवू शकत नाही. कारण का तर त्या वीक आहेत आणि त्या डिफिकल्ट आहे टू डिटेक्ट, म्हणजे तपासू सुद्धा शकत नाहीत आपण त्या कोणत्या ग्रॅव्हिटेशनल वेव्स. आणि त्या कुठून निघतात बाहेर? ऍस्ट्रॉलॉजिकल जे काही ऑब्जेक्ट्स आहेत, समजा पृथ्वी आहे, सन आहे, मून आहे, नेपच्यून आहे, प्लुटो आहे, युरेनस आहे, या सगळ्या ज्या प्लॅनेटरी ऑब्जेक्ट आहेत त्यातून काय निघत असतात? ह्या वेव्स, ग्रॅव्हिटेशनल वेव्स निघत असतात. सायंटिस्ट हॅव कन्स्ट्रक्टेड extremely sensitive instrument to detect the gravitational waves emitted by astronomical source. काही सायंटिस्टने अशा प्रकारचं सेन्सिटिव्ह उपकरण तयार केलं की त्या ग्रॅव्हिटेशनल वेव्स ह्या ॲस्ट्रॉनॉमिकल बॉडीज मधून, सोर्सेस पासून निघणाऱ्या आपण डिटेक्ट करू शकतो. काय करू शकतो? तपासू शकतो. अमंग दीज लिगो इज काय एक प्रकारचं प्रॉमिनंट वन एक इन्स्ट्रुमेंट आहे. लिगोचं लॉंग फॉर्म बघा, ही परीक्षेला किंवा जनरल नॉलेजला कधीही लक्षात ठेवण्यासारखी बाब आहे. लेझर इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्स ऑब्झर्व्हटरी. एक्झॅक्टली आफ्टर 100 years ऑफ दिअर प्रिडिक्शन, म्हणजे 1916 नंतर जे काही हे आहे 1916 ला ह्याचं प्रिडिक्शन केलं होतं आणि त्याच्यानंतर 2016 ला, म्हणजे आफ्टर 100 years, सायंटिस्ट कॅन डिटेक्टेड these waves कमिंग फ्रॉम ॲस्ट्रॉनॉमिकल सोर्स. आणि सायंटिस्टने प्रूव्ह केलं वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट्स इन्व्हेंट करून, शोधून, की अशा प्रकारे वेव्स या ॲस्ट्रॉनॉमिकल सोर्सेस पासून बाहेर पडत असतात. आता इंडियन सायंटिस्ट हॅव कॉन्ट्रीब्युटेड सिग्निफिकंटली इन दिस डिस्कवरी. भारतीय शास्त्रज्ञांनी सुद्धा यामध्ये, या शोधामध्ये, शोधकार्यामध्ये अतिशय महत्वपूर्ण असं योगदान दिलेलं आहे. कॉन्ट्रीब्युशन ऑफ इंडियन सायंटिस्ट फॉर द इन्व्हेन्शन ऑफ दिस ग्रॅव्हिटेशनल वेव्स. याच्यासाठी this discovery has opened a new path to obtain information about the universe. आणि या शोधामुळं, आता तुम्ही तो कोई मिल गया पिक्चर बघितला असेल बघा तुम्ही, ऋतिक रोशनचा. त्या पिक्चर मध्ये सुद्धा तो अशा वेव्स कुठं सोडत असतो त्याच्या कॉम्प्युटर मधून, तिकडं त्या कुठं सोडतो दुसऱ्या ग्रहावरच्या त्या माणसांसाठी. म्हणजे त्याच्यामुळं काय, हे अशा प्रकारचं सोर्सेस, दिस डिस्कवरी हॅज ओपन न्यू पाथ, नवीन मार्ग त्या ठिकाणी युनिव्हर्स मध्ये त्या ठिकाणी तयार झालेला आहे. शोधाचा वेगवेगळ्या प्रकारची शोध लागली त्याच्यामुळे. आता आपण पाहूयात फ्री फॉल म्हणजे काय. फ्री फॉल म्हणजे मुक्त पतन, ज्याला आपण मुक्त. टेक अ स्मॉल स्टोन, एक लहानसा दगड घ्यायचा, तो आपल्या हातात ठेवायचा, अँड त्यावेळेस आपल्या त्या हातामध्ये असलेल्या दगडात कोणत्या प्रकारचं एनर्जी असते साठवलेली, विच फोर्स आर ऍक्टिंग ऑन स्टोन? स्टॅटिक एनर्जी. स्टॅटिक एनर्जी म्हणजे स्थितिक ऊर्जा असते ज्यावेळेस तो दगड आपण आपल्या हातामध्ये ठेवलेला असतो. नाव रिलीज द स्टोन, ज्यावेळेस आपण तो स्टोन काय केला, सोडला. व्हॉट यू ऑब्झर्व,
व्हॉट इज द फोर्स ऍक्टिंग ऑन द स्टोन आफ्टर यू रिलीज. आणि काय होतं, दगड हातातून सोडल्यानंतर तो खाली वेगाने डाऊनवर्ड डायरेक्शनला जातो आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची एनर्जी तयार होते, स्टॅटिक फोर्स आणि जो मोटिव्ह फोर्स असतो, गतिज ऊर्जा असते, ती त्याच्यामध्ये तयार होते. We know that the force of gravity due to earth act on object, every object. आपण बघितलं मागच्या पॉइंट मध्ये की on the every object on the earth applied a gravitational force. पृथ्वीवरील प्रत्येक वस्तूवर पृथ्वी काय करत असते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट करत असते. आणि आपण ज्या वेळेस तो दगड, when we are holding this stone in our hand, the stone was experiencing this force. आणि त्यावेळेस तो फोर्सचा एक्सपिरियन्स, कोणत्या फोर्सचा एक्सपिरियन्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा एक्सपिरियन्स कुणी हे केलेला, लावलेले, पृथ्वीने लावलेल्या ग्रॅव्हिटेशन फोर्सचा एक्सपिरियन्स कोण घेत असतं, तो दगड घेत असतो, त्याला असतो तो. बट it was balanced by a force that we are applying on the opposite direction. आणि आपणही आपल्या शरीराकडून अपोजिट डायरेक्शन मधून एक प्रकारचा फोर्स लावत असल्यामुळे तो बॅलेन्स होतो आणि तो दगड हातामधला पडत नाही. वन्स वी रिलीज द स्टोन फ्रॉम आवर, ज्यावेळेस आपण तो दगड हातामधला सोडतो त्यावेळेस द ओनली फोर्स दॅट ऍक्ट्स ऑन ग्रॅव्हिटेशनल, पण त्यावेळेस मग फक्त त्याच्यावर कोणता फोर्स ऍक्ट असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कारण आपला फोर्स निघून जातो ज्यावेळेस आपण दगड सोडतो त्यावेळेस ऑफ द अर्थ अँड द स्टोन फॉल्स डाऊन अंडर द इम्पल्स, आणि त्यामुळे दगड खाली पडतो. वेनेवर an object moves under the influence of force of gravity alone, ज्यावेळेस आपल्या फोर्स ऑफ ग्रॅव्हिटीने एखादा ऑब्जेक्ट मूव्ह होतो, हालचाल होते, त्यावेळेस इट इज सेड टू बी अ फॉलिंग फ्री. आता बघा, फ्री फॉल कशाला म्हणायचं, ऑब्जेक्ट मूव्ह अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी आलोन, फक्त फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी मुळे जर एखाद्या ऑब्जेक्टला मोशन तयार होऊन तो जर खाली पडत असला तर त्याला काय म्हणायचं, फॉलिंग फ्रीली, खाली पडतो फॉलिंग फ्रीली. दस द रिलीज्ड स्टोन इज इन अ फ्री फॉल, आणि तो जो सोडलेला दगड आहे आपण हातातून धरलेला त्याला काय म्हणतो आपण, फ्री फॉल. इन फ्री फॉल, आता फ्री फॉल मध्ये, मुक्त पतनामध्ये काय होतं, मराठीमधून मी सांगायला लावलं कारण मराठीची सुद्धा मुलं याच्यामध्ये जॉईन आहेत आपली मराठी माध्यमाची. इन फ्री फॉल द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इज झिरो. फ्री फॉल मध्ये इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट कशी असते, झिरो असते. इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे आरंभीचा वेग, सुरुवातीचा वेग, अँड गोज ऑन इन्क्रीजिंग ड्यू टू द ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ अर्थ, आणि नंतर त्याचा जी स्पीड असते त्या ऑब्जेक्टची ती इन्क्रीज होते. इनिशियल व्हेलॉसिटी नंतर त्याची व्हेलॉसिटी इन्क्रीज होते, कशामुळे होते, ड्यू टू द ऍक्सिलरेशन ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ अर्थ, जे पृथ्वीचं गुरुत्व त्वरण आहे त्याच्यामुळे त्या ऑब्जेक्टला काय होते, स्पीड प्राप्त होते, ऍक्सिलरेशन तयार होतं त्याच्यामध्ये. ड्युरिंग फ्री फॉल द फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू एअर अपोज द मोशन, आणि फ्री फॉल मध्ये एक प्रकारचा दुसरा एक फोर्स त्या बॉडीवर अप्लाय असतो, तो म्हणजे फ्रिक्शनल फोर्स. आणि त्या फ्रिक्शनल फोर्स मुळे त्या ठिकाणी काय होतं, अपोज द मोशन, आणि त्या गतीला विरोध होतो फ्रिक्शनल फोर्सेस मुळे फ्री फॉल मध्ये. द ऑब्जेक्ट अँड बायंड फोर्स ऑल्सो ऍक्ट ऑन द ऑब्जेक्ट. बायंड फोर्स आपण मागे पाहिलेले, मागच्या 8वी मध्ये झालेले, वस्तूकडून त्याच्या विरुद्ध दिशेला लावलेला जर फोर्स असतो त्याला म्हणायचं बायंड फोर्स, तर तो सुद्धा ऍक्ट असतो त्या ऑब्जेक्टवर. बायंड फोर्स प्लस फ्रिक्शनल फोर्स, या दोन्ही फोर्स अपोजिटली हे असतात त्याच्यावर, त्या फ्री फॉल मधल्या ऑब्जेक्टवर अप्लाय असतात, कार्यरत असतात. त्याच्यामुळे त्याची जी स्पीड असते ती काय होते, कमी होते. दस ट्रू फ्री फॉल इज पॉसिबल इन व्हॅक्यूम, आणि जर तुम्हाला खरा
फ्री फॉलचा जर अनुभव ट्रू म्हणजे खरा अनुभव घ्यायचा असेल तर तो व्हॉक्यूम मधून घ्यावा लागेल. व्हॉक्यूम म्हणजे काय? निर्वात, जिथं हवा नाही. हवा कशामुळे नाही ठेवायची? कारण हवेचा फ्रिक्शनल फोर्स त्या ऑब्जेक्टवर कार्यरत होतो, बाइंड फोर्स कार्यरत. कोणते दोन्ही फोर्स नसले पाहिजेत त्या ऑब्जेक्टवर अप्लाय. फॉर अ फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट द व्हेलॉसिटी ऑन रिचिंग the earth and the time taken for the can be calculated by using Newton's equation of motion. आणि त्याची जी व्हेलॉसिटी आहे ती न्यूटन्स इक्वेशननी काढली जाते, गतीचा वेग. फॉर फ्री फॉल द इनिशियल व्हेलॉसिटी स्मॉल u is equal to 0 and the acceleration a is equal to g. Thus we can write the equation. आता इक्वेशन कसं लिहू फ्री फॉलचं? v velocity is equal to gt and s म्हणजे डिस्प्लेसमेंट, किती विस्थापन होतो? 1/2 gt स्क्वेअर. g म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन ऑफ अर्थ आणि t स्क्वेअर म्हणजे टाइम टेकन. s म्हणजे किती अंतर पार केलं त्या वस्तूने फ्री फॉल मध्ये, त्याचा फॉर्म्युला आहे तो. आणि v स्क्वेअर इज इक्वल टू 2gs. हे तिन्ही फॉर्म्युले आंतर परिवर्तनीय आहेत एकमेकांमध्ये. For calculating the motion of object through upward, acceleration is negative. अपवर्ड जर घ्यायचं असेल तर ऍक्सिलरेशन कसे घेतात? वर जर असेल एखादा ऑब्जेक्ट जात असेल तर त्याला निगेटिव्ह घ्यावं लागतं. दॅट इज डायरेक्शन ऑफ ऑपोजिट टू द व्हेलॉसिटी इज टेकन निगेटिव्ह. -g घ्यायचं वरून जर असेल. and the magnitude of g is the same but the velocity of object, g ची मॅग्निट्यूड सेम असते, फक्त त्याचं -g कधी घ्यायचं? ज्यावेळेस फ्री फॉल अपोजिट डायरेक्शन होत असेल ग्रॅव्हिटेशन फोर्सच्या. अँड द वेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट डिक्रीजेस बिकॉज दिस निगेटिव्ह ऍक्सिलरेशन. द मून अँड द आर्टिफिशियल सॅटेलाइट्स आर moving only under the influence of gravitational field hold of earth, thus they are in free fall. आता मून असं किंवा ग्रॅव्हिटेशनल आर्टिफिशियल सॅटेलाइट असं कृत्रिम उपग्रह हे पृथ्वीभोवती का फिरतात? तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या क्षेत्रामुळं, प्रभावामुळे फिरतात आणि दस दे आर इन फ्री फॉल, आणि त्यांनाच आपण फ्री फॉल सुद्धा असं म्हणतो. आता इथं फ्री फॉलचं तुम्ही एक लक्षात ठेवा, फ्री फॉल म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावात एखादी वस्तू असते, ती जर त्याच्या ठिकाणून सोडली तर ती जलद गतीने खाली पडत असते, येत असते, त्यावेळेस तिला फ्री फॉल म्हणायचं. आणि फ्री फॉलला विरोध कोण करतं? बाय अँड फोर्स ऑफ ऑब्जेक्ट आणि फ्रिक्शन फोर्स. आणि त्याची फॉर्म्युले ही डू यू नो, आज इथपर्यंत घेऊ आपण. डू यू नो बघू आता. The value of g is the same for all objects at a given place on earth. Value of g सगळीकडे सगळ्या वस्तूसाठी पृथ्वीवरच्या सारखी असते. माग पाहिलं आपण किती असते ती धरतो आपण 9.8 आणि ऍक्युरेट जर पाहिजे म्हणलं तर 9.77 मीटर सेकंड स्क्वेअर. Thus any two object irrespective of their masses or any other properties when dropped from the same height and falling freely will reach the earth at the same time. आणि कोणतं ऑब्जेक्ट वरून जर सोडलं आपण तर ते तेवढ्याच वेळात काय होईल? खाली पडेल. बरोबर आहे. पृथ्वीच्या एखाद्या उंचीवरून सोडलं तर त्याला त्या ऑब्जेक्टला फ्री फॉल मधून जमिनीवर यायला, पृष्ठभागावर यायला सेम टाइम लागेल. गॅलिलिओ इज सेड हॅज परफॉर्म्ड एक्सपिरियन्स अराउंड 1590 मध्ये. गॅलिलिओ नावाचा शास्त्रज्ञ होता. त्याने इन द इटालियन सिटी ऑफ पिसा इथं एक प्रयोग करून बघितला. पिसाचा मनोरा जगातलं एक आश्चर्य आहे. त्या वाकडा मनोरा आहे पिसाचा, झुलता मनोरा. तुम्हाला तो मनोरा मी आता दाखवणार हे झाल्यावर, पाठ झाल्यावर कसा आहे, कारण मी त्या मनोऱ्यावर त्या ठिकाणी गेलतो बघायला मनोरा. He dropped 2 spears of different masses from the leaning tower of Pisa to demonstrate that both spears reached the ground at the same time. दोन वेगवेगळ्या वजनाचे वस्तू गोल त्या पिसाच्या झुलत्या मनोऱ्यावरून टाकले एकाच वेळी, आणि त्याला असं प्रूव्ह करायचं होतं की एकाच वेळेस ते खाली येतील. When we drop a feather
and the heavy stone at the same time from height. पंख जर आपण वरून खाली सोडले आणि एक मोठा दगड जर सोडला तर कोणता दगड कोण खाली ना आधी लवकर दगडी काय येईल दगड ड्यू टू द फिगर जे आहे पंख एक्सपिरियन्स बाइंड फोर्स अँड फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू एअर फ्रिक्शनल फोर्सचा आणि बाइंड फोर्सचा त्या पंखावर वरून येणाऱ्या जास्त प्रभाव होतो परिणामकारता जी जास्त होती आणि तो तरंगतो आणि त्याला उशीर लागतो खाली यायला परंतु हेवी स्टोनवर जो बाइंड आणि फ्रिक्शनल फोर्स आहे तो कमी असतो त्याच्यामुळे तो काय होतो पटकन खाली येतो स्पीडनी रिसेंटली सायंटिस्ट परफॉर्म्ड दिसे आणि हाच एक्सपेरिमेंट वेगवेगळ्या सायंटिस्टने परफॉर्म केल्यानंतर व्हॅक्यूम मध्ये केलं तर दोन्ही एकत्रच येतात कारण आता त्याचा एक व्हिडिओ बघा आता इथं आहे एक व्ह्यू दिस पेज एक मिनिट आता हे आपण जर व्हिडिओ पाहायचा म्हणलं युट्यूबवर तर दाखवतो तुम्हाला याची लिंक आता कारण आपण नेटवर्क मध्ये इथं बच्चों के लिए ना बड़ी टेंशन पता नहीं क्या करेंगे जो मन में आए तर हा व्हिडिओ आता तुम्ही पाहिलाय की या ठिकाणी फ्रिक्शनल फोर्स आणि बाइंड फोर्स या ठिकाणी अप्लाय नाही त्याच्यामुळे ते अशा प्रकारचा आपल्याला ऍक्शन आपल्याला या ठिकाणी दिसली तुम्हाला हा व्हिडिओ दिसतोय का हॅलो दिसतोय सर दिसतोय हे फ्री फॉलचं उदाहरण आहे फ्री फॉल म्हणजे दिसतोय सर बाइंड फोर्स आणि हे अप्लाय नाही इथं काय नाही याच्यामध्ये फ्रिक्शनल फोर्स अप्लाय नाही म्हणून फ्री फॉल झालं मुक्त पतन झालं आलं लक्षात आता इथं केपलरचं प्लॅनेटरी मोशन आपण त्या पहिल्याच धड्यामधलं थोडस आहे ते बघूयात 2 मिनिटासाठी केपलर्स लॉ मी त्या व्हिडिओ मध्ये केलेलंच आहे ते परंतु तुम्ही
तर आता आपण इथं हॅलो, आता आपले माईक आणि ते चालू करा. हॅलो, आता तुम्हाला आजचा भाग कळला का सगळ्यांना? हो. एक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी त्याचं काही दाखविले. आवाज येतोय का माझा? हो सर येतोय. आता मी माझा व्हिडिओ स्टार्ट करतोय, म्हणजे मलाही तुम्हाला पाहता येईल. दिसतोय ना मी? हा, तर आता त्याच्यावरची उदाहरण तुम्ही प्रश्न उत्तर लिहायचे. व्हॉट इज फ्री फॉल? पहिला प्रश्न लिहा. आपापले व्हिडिओ चालू करा बरं सगळेजण, मला बघू द्या सगळ्यांना. सगळेजण सुरू करा व्हिडिओ. 2 मिनिटे आता. आजचं कळलं का तुम्हाला? आजचं कळलं? सिद्धांत, मीटिंग संपणार आहे 2 मिनिटानंतर. हा बोल. कुणाला काही बोलायचं असलं तर बोला, काही शंका असल्या तर. नाही सर काही नाही. विनय, तू 10वीला गेला आता. हा सर. सगळ्या मीटिंगला उपस्थित राहायचे, कारण मीटिंग आपली आता 1-2 मिनिटांनी संपणार आहे आपोआपच. आता करू काय एंड? हा. मीटिंग व्हिडिओ चालू कर प्रेरणा. काय हा, काय चाललंय प्रेरणा? काही नाही सर. त्या बाकीच्यांना सांगा ना, सगळ्या आता जॉईन व्हायचं टायमाला. आता 3 दिवस असतं माझं, सोमवार, मंगळवार, बुधवार. आजचं तुम्हाला काय वाटलं? आजचा ते व्हिडिओ वगैरे बघितला का फ्री फॉलचा? सर ते कार्ड बदललंय ना, तर कुणाचाच नंबर नाही, फक्त रेणुकाचा. ते रेणुका नाही जॉईन आज. मी आज किती तुम्हाला व्हिडिओ दाखविले त्याचे. चांगल्या प्रकारे शिकवायचा प्रयत्न करतोय. होती सर ती मॅथ तास आला तर होती, काय माहिती. तिला करते फोन. हा, सगळ्यांना जॉईन व्हायला सांगा. आपली 30-40 तरी मुलं असले तर जरा बरं वाटतंय. हो. आता आपलं डायरेक्ट आता सोमवारी पाठ आहे आता. हो. आजचा ते व्हिडिओ दिसला का सगळ्यांना? हो दिसला. ओके, आता मी एंड करतो मीटिंग. हा, सी यू, बाय. बाय.